हॅलो फ्रेंड्स, आज आपण सकाळी माझा एक अनुभव आला त्याबद्दल बोलूया. माझा एक मित्र आहे, त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की इन्स्टॉल शेतकरी ॲप असून त्याला एक लिंक आली आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचा मोबाईल हा कम्प्लिटली हॅक झाला. तर कृपा करून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे असे मेसेज आले तर अननोन नंबरवरनं जे काही लिंक येतात किंवा जे काही PDF येतात त्या PDF कृपा करून ओपन करू नका. पहिले व्हॅलिडेट करा की हा नंबर कोणाचा आहे, का आहे. आणि जर तुम्ही चुकूनही क्लिक केलं तर तुम्ही एका हॅकिंगचे शिकार होऊ शकतात. हॅकिंग म्हणजे नथिंग, मराठीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो की ऑनलाईन चोर. तुमचा मोबाईल ॲप्लिकेशन्समधला सगळा डेटा ते चोरू शकतात. आणि हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर जसं तुम्ही बघू शकता की माझ्या मित्राने त्या ॲप त्याने चुकून त्या ॲप्लिकेशनवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर त्याचा मोबाईल कम्प्लिटली हँग झाला. कोणत्याही स्क्रीनवर तो बॅक अँड फोर्थ गेला किंवा मागं पुढं गेला तरी पुन्हा त्याला एक अलर्ट यायचा आणि त्या अलर्टवरनं त्याला समजलं की आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी झालं आणि त्याने मला सांगितलं. आणि त्या पद्धतीने आम्ही 2-3 वेळा ट्राय केला की मोबाईलचा बॅकअप घ्यायचा. आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस म्हणून एक पॉपअप त्याला आला आणि त्या ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिसवर जर तुम्ही चुकूनही ऑन किंवा इनेबल केलं तर तुमचा मोबाईल हा कम्प्लिटली स्क्रीन मिरर म्हणजे जे काही ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं आहे त्या ॲप्लिकेशननुसार समोरचा हॅकर हा तुमच्या मोबाईलची प्रत्येक ॲक्टिव्हिटी बघू शकतो. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड, तसेच Google पे, फोनपेचे पासवर्ड, तसेच ऑनलाईनचे पासवर्ड हा हॅकर पूर्णपणे बघत असतो. आणि याच्यामुळे तुमचं बँकिंगचं अकाउंटही हॅक होऊ शकतं, कारण की तुमच्या मोबाईलची प्रत्येक ॲक्टिव्हिटी हा समोरच्या हॅकरला म्हणजे ऑनलाईन चोराला दिसत असते. कृपा करून कोणत्याही अननोन लिंकला क्लिक करायचं नाही. आणि जर तुम्ही चुकूनही क्लिक केलं तर इमिडिएटली त्याला एकच ऑप्शन असतं, हे ॲप्लिकेशन डिलीट करता येत नाही, कारण की ते तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसत नाही, हे हिडन असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जो एकच ऑप्शन असतो तो म्हणजे फॅक्टरी रिसेट किंवा इरेज डेटा. हा मोबाईल तुम्हाला रिसेट करावा लागतो. तर इमिडिएटली तुम्ही मोबाईल रिसेट करा आणि हॅकिंगपासून तुम्ही वाचू शकतात. याचं दुसरं ऑप्शन असं की जर तुम्हाला हे टाळायचंच असेल तर तुम्ही कृपा करून एक मोबाईलचा अँटीव्हायरस इन्स्टॉल करा, जेणेकरून तुम्ही हॅकिंगचे शिकार होणार नाही. आणि इन्स्टॉल केल्यानंतर पण काही करून तुम्हाला येणारे कोणतेही मेसेजेस आले किंवा कोणत्याही व्हॉट्सॲपवर अशा प्रकारची लिंक आली तर त्या लिंकवर क्लिक करू नका, जेणेकरून तुम्ही एका हॅकिंगचे शिकार होणार नाहीत. तर हा मेसेज तुम्हाला पाठवण्याचा उद्देश असाच की बऱ्याचशा लोकांना असे मेसेज येतात, त्यांचे अकाउंट हॅक होतात आणि पैसे चोरीला जातात. तुमचा कष्टाचा पैसा वाया गेला नाही पाहिजे, म्हणून कोणत्याही अननोन लिंक किंवा अननोन मेसेजेसच्या ज्या काही लिंक येतात त्याच्यावर क्लिक करू नका. थँक्यू.